याच्यामध्ये आता तुम्ही तिकडून बघत असाल वातीचे डायमीटर कमी होतात, म्हणजे वातीची जाडपणा कमी कमी होतात. इथं जाडी वात होती, इथं कमी जाडी वात आहे. हे आहे सुप्रीम ऑप्टिक. हे बी आता जर तुम्हाला खटला दिसला ते अजून त्याच्यात चालू आहे. हे फायनल किलो जवळपास 500 रुपयाला जाते. मग याच्यात काही ग्रेडिंग होते का? याच्यात ग्रेडिंग असते. हो. मित्रांनो, आपण आलो एका नवीन स्टार्टअपच्या शोधात, जे की यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे सर्वात मोठी 20 ते 25 एकरावर उभारलेली ही सूतगिरणी आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की यवतमाळ जिल्हा हा पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये मित्रांनो अशा प्रोसेसिंग युनिटची खरोखरच गरज होती. तर आपण सगळे हे आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हे सर्वच युनिट बघणार आहोत. कपासाच्या गठानी सर्वप्रथम येतात, त्याच युनिटकडे मित्रांनो आपण जात आहे. तर अक्षय सर आपल्याला इथून घेऊन जात आहेत. अक्षय सर हे येथील सुपरवायझर आहेत मित्रांनो. ते आपल्याला मित्रांनो रुईच्या गठानं आल्यानंतर त्याला इथं सेपरेट ह्या रोबोटिक मशीनद्वारा केलं जातं. आणि मग इथून पहिली प्रोसेस असते, हे याला थोडं ते विभक्त करतं, ज्याला आपण सैल म्हणतो. आणि त्यानंतर मग इथून पुढे ही कचरा साफ करण्याची प्रोसेस सुरू होते. आणि आपण बघू शकता की ह्या पद्धतीनं हे रोबोट मशीन याला थोडं सेपरेट याला सैल करून मग कचरा साफ करण्याची प्रोसेस मित्रांनो या ठिकाणी आता सुरू असते. हे आहे सुप्रीम ऑप्टिक. हे बी आता जर तुम्हाला खटला दिसला ते अजून त्याच्यात चालू आहे. हे फायनल बाहेर निघलं जाते. याला म्हणायचं इंग्लिशमध्ये स्लायवर. हा एक धागा बनल्यानंतर मित्रांनो मग असे 8 ड्रम येतात. आणि त्या 8 ड्रममधून एक धागा बनतो, कारण कापूस हा वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या शेतातून येतो, त्याची प्रत कमी जास्त असते. म्हणून ह्या 8 ड्रममधून या ठिकाणी एक धागा तयार होतो. आता इथे मग परत तो मिक्स होतो का? आता याच्यामध्ये आता तुम्ही तिकडून बघत असाल वातीचे डायमीटर कमी होतात, म्हणजे वातीची जाडपणा कमी कमी होतात. इथं जाडी वात होती, इथं कमी जाडी वात आहे. स्पीड ब्रेक यामध्ये काय म्हणायचं, स्पीड ब्रेक. आता वाचता त्याला पहिली ठिकाणी बसलेलं म्हणजे धागा बनण्यासाठी पिरगाई द्यावं लागतं आपल्याला. वाची पिरगाई पहिले इथं बनतं. ही वाट
तेव्हा सरळ होता, आता बारीक झाला आणि तिरगाळी बसलेली आहे. हे नाही पडत आहे. अजून एक समोर याच्यापेक्षा पतला बॉबिनवर ऑटोमॅटिक फिरते तो, ऑटोमॅटिक. इकडून जसा मेल जवळपास 500 रुपयाला जाते. मग याच्यात काही ग्रेडिंग होते का? याच्यात ग्रेडिंग असते. हो. फायनली मित्रांनो, अशा पद्धतीनं हे धाग्याचे बंडल तयार होतात आणि हे कंपनीला म्हणजे डायरेक्ट पॅकिंग या ठिकाणी होते आणि इथून मग कंपनीला जातं आणि मग कापड याच्यावर थोडी प्रोसेस करून मित्रांनो डायरेक्ट तो कापडच बनतो. अशा पद्धतीनं मित्रांनो हा स्टार्टअप आपल्याला कसा वाटला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.